तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांची आपल्या एम स्टडी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी या विषयाचे आज आपण प्रथम सत्र परीक्षा पेपर 2023चा पेपर आज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर एकदम रिअल म्हणजेच ओरिजिनल पेपर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाची जर प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग ही प्रश्नपत्रिका आपण पाहण्यास सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर एकूण 80 मार्कांचा असणार आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 3 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आहे विभाग 1 गद्य. तर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 गद्य हा तुम्हाला 18 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 1, त्यातील अ, खालील उताऱ्याच्या आधारित सूचनेनुसार कृती करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक उतारा दिलेला आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण उताऱ्याचे वाचन करून घेऊयात आणि मग त्या उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या उत्तराचं स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही याचा उत्तराचं स्क्रीनशॉट देखील मारून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम उत्तरामधील पहिला प्रश्न आहे, खालील विधान चूक की बरोबर ते लिहा. तर त्यामध्ये आहे उत्तरात उल्लेखलेले बैठे खेळ. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मिस्टेक झालेली आहे वाटते, पण इथे तुम्हाला एक चौकट दिलेली आहे, ती चौकट पूर्ण करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ती तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, म्हणजेच प्रश्न क्रमांक आपले ते उतार्यामधील दुसरा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे जोड्या जुळायच्या आहेत, ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे 3, स्वमत. ग्रामीण खेळामधून सर्जनशीलता वृक्षित होते, तुमचे मत लिहा. कारण की हे तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे खालील उतार्याच्या आधारित सूचनेनुसार कृती करा. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे देखील तुम्हाला एक उतारा दिलेला आहे व या उतार्याचे वाचन करून तुम्हाला या उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर हा तुमचा उतारा आहे. तुम्ही या उत्तराचे व्यवस्थित वाचन करून घ्या आणि या उत्तराचं स्क्रीनशॉट देखील मारून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग या उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे पाहूयात. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न असणार आहे, खालील आकृती पूर्ण करा. गिर्यारोहणामधून अरुणिमाने प्राप्त केलेले गुण. तर कोणते गुण प्राप्त केले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्या पुढील प्रश्न आहे, खालील कोष्टक पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक कोष्टक दिलेले आहे, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे 3, स्वमत. आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजेच अपयश नसतं. तर याविषयी तुमचे मत काय आहे ते तुम्हाला लिहायचे आहे व ते तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे ई, अपठित उतारा. तर विद्यार्थी मित्रांनो, उतार्याच्या आधारित सूचनेनुसार कृती करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा उत्तर तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. तर त्यामध्ये आहे ज्ञान साधण्याची पहिली अट, म्हणजे कोणत्या अटी होत्या 2 ते तुम्हाला लिहायचे आहे व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर एकदा व्यवस्थित पाहून या उत्तराचे वाचन करून घ्या आणि त्यानंतर वरील ज्ञानसागराची पहिली अट या प्रश्नाची उत्तर लिहा. तर हा तुमचा उत्तर आहे, याचे वाचन करून घ्या आणि याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि ही प्रश्नपत्रिका अगदी सोपी आहे, ती तुम्ही फक्त व्यवस्थित तुम्ही ह्या प्रश्नपत्रिकेचा सराव करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि हो, तुम्ही जर आपल्या एम स्टडी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, ज्ञानाच्या व कलेच्या क्षेत्रात कशा प्रकारची बुद्धी आवश्यक असते ते तुमच्या शब्दात लिहायचे आहे व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर आहे विभाग 2 पद्य. तर मित्रांनो, विभाग 2 पद्य हे तुम्हाला 16 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ, कवितेच्या आधारित सूचनेनुसार कृती करा. तर त्यामध्ये आहे 1, कविते. तर विद्यार्थी मित्रांनो, मग अगोदर आपण कवितेचे वाचन करून घेऊयात आणि त्यानंतर या कवितेवरील प्रश्नांची उत्तरे लिहूयात. तर ही तुमची कविता आहे, याचे व्यवस्थित तुम्ही वाचन करून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट देखील मारून घ्या. तर आता प्रश्न पाहूयात कवितेवरील. तर त्यामध्ये आहे, केव्हा ते लिहा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले आहेत ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे 2, वस्तूबाबत काय करावे करू नये या विषयाच्या खालील तक्ता पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करावे काय करू नये हे तुम्हाला लिहायचे आहे व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे तिसरा प्रश्न, पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 2 ओळी दिलेल्या आहेत व इथे तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे व तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे प्रश्न 4, काव्य सौंदर्य. वस्तू निलाखन सेवेकच
सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. या ओळीत काव्यसौंदर्य स्पष्ट करायचे आहे तुम्हाला व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर आहे पुढील कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तर इथे तुम्हाला पहिली कविता दिली आहे उत्तम लक्षण आणि दुसरी आहे आश्वासक चित्र. तर या कवितेवरील मुद्दे आहेत कवितेचे कवी, कवयित्री, कवितेचा विषय, कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची आहेत. तर तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे प्रश्न ई, खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला एक काव्यपंक्ती दिलेली आहे व त्याचे तुम्हाला रसग्रहण करायचे आहे व ते तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे विभाग 3 स्थूल वाचन. तर विद्यार्थी मित्रांनो विभाग 3 स्थूल वाचन हे तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तर त्यामध्ये तर इथे तुम्हाला 3 कृती म्हणजे 3 प्रश्न दिले आहेत, त्याच्यातील तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहेत व ते तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे विभाग 4 भाषा अभ्यास. तर त्यामध्ये आहे 16 मार्कांचा तुम्हाला विभाग 4 हे असणार आहे. तर त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 1, त्यातील व्यवहार व्याकरण घटनावर आधारित कृती. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला काही पहिला प्रश्न आहे समास, पुढील तक्ता पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो समासिक शब्द, विग्रह आणि समासाची नावे तुम्हाला लिहायचं आहे पहिला तक्ता व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे 2, खालील तक्ता पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर आहे 3, खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्य प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत 4, ते तुम्हाला लिहायचे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कंसात दिलेलं वाक्यप्रचार वापरून ते पुन्हा लिहायचे आहेत व ते तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. तर त्याच्यामध्ये आहे 1, शब्दसंपत्ती. तर विद्यार्थी मित्रांनो शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले आहेत व ते 4ही प्रश्न तुम्हाला 1-1 मार्कांसाठी असणार आहेत. असे तुमचे इथे 4 मार्क आहेत. तर त्यानंतर आहे 2, खालील प्रत्येक गटातील अचूक शब्द निवडून लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला 6 गट दिलेले आहेत. तर याच्यातील तुम्हाला कोणतेही 4 गटाचे अचूक शब्द निवडून लिहायचे आहेत व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. त्यानंतर आहे 3, विरामचिन्हे. खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्हे ओळखून त्या जागी योग्य विरामचिन्हे वापरा. ते तुम्हाला म्हणजे इथे तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहेत, त्या जागी तुम्हाला योग्य विरामचिन्हे वापरायची आहेत व ते तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर आहे 4, खालील पारिभाषिक शब्दांच्या अर्थांचे प्रचलित भाषेतील शब्द लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला 2 इंग्रजी शब्द लिहिले त्याचे तुम्हाला मराठी अर्थ लिहायचे आहेत, ते तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आहे विभाग 5, उपयोजित लेखन. त्यामध्ये म्हणजे विभाग 5 हे तुम्हाला 24 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 5, त्यातील खालीलपैकी कोणत्याही एक कृती सोडवा. त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला 2 विषय दिलेले आहेत, 1 आणि 2. या दोन्हीपैकी तुम्हाला एका विषयावर पत्रलेखन करायचे आहे किंवा तुम्हाला इथे खाली सारांश लेखन कृती 1 गद्य ई मधील अपठित उत्तराचे सुमारे 1 ते 3 सारांश लिहायचे आहेत व तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहे. तर या दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपे वाटेल ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला 3 कृती सुद्धा दिलेल्या आहेत. पहिली आहे जाहिरात लेखन, त्यानंतरची आहे पुढील शिक्षकावर बातमी तयार करा आणि चौथी आहे पुढील अपूर्ण कथा पूर्ण करा. या तिन्हीपैकी तुम्हाला कोणत्याही 2 लिहायचे आहेत व ते तुम्हाला 10 मार्कांसाठी असणार आहेत. तर ही आहे तुमची कथा, पुढील पूर्ण कथा पूर्ण करा. तर ही कथा आहे आणि ही किंवा पत्रलेखन किंवा बातमी लेखन तुम्हाला करायचे आहे, ते तुम्हाला 10 मार्कांसाठी असणार आहेत. त्यानंतर आहे ई, पुढील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडा. तर विद्यार्थी मित्रांनो पहिली कृती आहे सारांश प्रसंग लेखन आणि दुसरी आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मकथन लिहा आणि तिसरी आहे वैचारिक लेखन. तर या तिन्हीपैकी तुम्हाला कोणतीही एक लिहायची आहे व ती तुम्हाला 8 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचा इयत्ता 10वीतील मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाची जर प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो तुम्ही जर आपल्या MS स्टडी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या MS स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.